आज मला आली चॉकलेट फ्लेवरची ऑर्डर। जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। चॉकलेट केकची मला ऑर्डर आलेली होती, तर असा हा मी ब्रेड शिजवून घेतला व त्याला अर्धा घंटा मी थंड व्हायसाठी ठेवला। अर्ध्या घंट्यानंतर तो फ्रीजमधून काढून घेतला व 3 लेअरमध्ये कट करून घेतला। जेव्हा मला या केकबद्दल काहीही माहिती नव्हतं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच प्रश्न यायचा की हा ब्रेड कसा असतो, ब्रेड हा शिजवला जाते की ब्रेड शिजवल्या जाते हे तर माहितीच नव्हतं, पण मला असं वाटलं होतं की ब्रेड हा डायरेक्ट विकतच मिळतो आणि त्यावर क्रीमनी डिझाईन करायची असते। असं तुम्हाला पण वाटत होतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि त्याच्या घराजवळील मुली होत्या त्या सुद्धा मला म्हणतात दीदी हा ब्रेड विकत मिळतो का गं, आणि ब्रेडचं हे नेमकं काय असते। तेव्हा मी सुद्धा त्यांना सांगितलं की जसं मी शिकली त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की ब्रेड हा विकत मिळत नाही, तर त्याचं प्रीमिक्स अलग विकत मिळते आणि ते प्रीमिक्स घेऊन आपल्याला ब्रेड शिजवून घ्यावा लागतो तेव्हा तो ब्रेड बनतो। अशा प्रकारे 3 लेअरमध्ये ब्रेड कट करून झालेला आहे व आता त्याला क्रम कोटिंग करणं चालू आहे। तर सर्वात पहिले फर्स्ट लेअर घेतली, त्यानंतर त्याच्यावर शुगर सिरपचं पाणी टाकलं आणि त्यानंतर ही व्हिप क्रीम घेऊन त्याला 3 लेअर जे आपण कट केल्या होत्या त्या 3 लेअर अशा पूर्ण राऊंड शेपमध्ये सेट करून घ्यायचे आहे। तर मी कशी सेट करते हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, केक सुद्धा मी कसं बनवलं त्यावर डिझाईन कशी काढली हे सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। क्रम कोटिंग केल्यानंतर मी अर्ध्या घंट्यासाठी फ्रीजमध्ये केक ठेवून दिला जेणेकरून तो सेट होऊन जाईल म्हणून। त्यानंतर काढला व चॉकलेट मेल्ट करून घेतलं, कारण चॉकलेटी केक होतं, मला साईडने असं चॉकलेट टाकायचं होतं त्यामुळे चॉकलेट मी मेल्ट करून घेतलं होतं। त्यानंतर डिझाईन करायसाठी असा केक घेतला आणि त्यावर साईडने असं चॉकलेट टाकत आहे। अशी डिझाईन मला खूप आवडते म्हणून मी अशी डिझाईन जास्त वेळा ट्राय करतो। असं पूर्ण केकवर मला साईडने चॉकलेट टाकायचं होतं त्यामुळे मी पूर्ण केकवर साईडने चॉकलेट टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मला यावर चॉकलेटनीच डिझाईन काढायची होती त्यामुळे मी पूर्ण राऊंड शेपमध्ये पूर्ण केकवर चॉकलेट टाकून घेत आहे। मला अशी डिझाईन मी फर्स्ट टाइमच ट्राय करत आहे, मी खूपदा चॉकलेट केकवर बघितली आहे त्यामुळे मलाही असं वाटलं की अशी डिझाईन आपण सुद्धा ट्राय करून जमेल की नाही थोडी भीती होती, पण असं वाटलं ट्राय करून पाहिलं तर नेक्स्ट टाइम जेव्हा करेल तेव्हा यापेक्षा चांगलंच होईल। त्यामुळे मी या केकवर अशी डिझाईन ट्राय करून बघितलेली आहे। पूर्ण एकदम छोट्या सर्कल येईपर्यंत मी पूर्ण सर्कलच काढून घेत आहे। त्यानंतर सर्कल काढल्यानंतर एक टूथपिक घेतली आणि मला जशी डिझाईन करायची होती तशी मी डिझाईन करून घेत आहे। ही डिझाईन छानही वाटतं आणि असं वाटतं की आपण फ्लावरच काढला आहे की काय, त्यामुळे मला ही डिझाईन ट्राय करायची होती त्यामुळे मी करून घेतली होती, छान जमली सुद्धा। त्यानंतर असं हे नोझल घेतलं, ह्या नोझलने मी डिझाईन काढत आहे। या नोझलने मी दूर दूर असे मोठे मोठे फ्लावर काढून घेतलेले आहे, कारण त्या मधात मला दुसऱ्या नोझलने डिझाईन काढायची होती म्हणून।
तर इथे आपले पूर्ण केकवर फ्लावर काढून झालेले आहे। यानंतर मी हे सेकंड छोटंवालं नोझल घेतलं आणि यावर मी साईडनी जी खालतून केकची जागा उरलेली होती त्यावर मी या नोझलनी डिझाईन काढत आहे। हे फ्लावर तुम्हाला कशासारखे वाटते? तुम्हालाही हे फ्लावर मोदकसारखे वाटते का? मला तर वाटते, त्यामुळे मला हे फ्लावर खूप आवडतात आणि तुम्हालाही आवडते की नाही हे मला नक्की कळवा। खालून तर पूर्ण याच्यावर काढून घेतलेली आहे। त्यानंतर मधात मी जे जागा ठेवलेली होती तिथे सुद्धा मी याच नोझलने फ्लावर काढून घेतलेले आहे। त्यामुळे ही डिझाईन पूर्ण कंप्लीट झाली अशी वाटत आहे। त्यानंतर जे मी मल्टी कलरचे मनी या फ्लावरवर लावून घेतलेले आहे, हे खायचेच मनी आहे। ते तुम्हाला माहीत होतं की नाही? तर मी आता तुम्हाला सांगून देत आहे की हे खायचेच मनी आहे, हे आपण खाऊ शकतो। आणि केक कसा वाटला हे मला नक्की सांगा। धन्यवाद।